माझ्या भावानो, मी देवाच्या विषयाने जर बोलायला इष्टपडालोय. देव कव्वा बी हाय. देवाला बाप बी नाही, माय बी नाही. देव निपचिला नाही आणि मराला बी साध्य नाही. देव सृष्टी व्हा त्याला अंधे बसून बी हाय. देवाला सगळं बी कशी करावं बा त्याला गोत आहे. देवाने सूर्य, चांद, चांदण्या सगळ्याला बी फायदा केले. देवाने आम्हाला सगळ्याला फायदा केले. आम्ही का करावं बा त्याला देवाला सगळं बी गोत आहे. आम्ही निपचिल्ला आणि मरत्याला सगळं देवाला गोत आहे. देव स्वर्गांचे हाय आणि आम्हाला बघायला सापडत नाही. देवाला आमच्या नमुने बायको नाही आणि बळत्या बायकाचा सहवास बी नाही. देवाला बहिणी होऊन दे, भाऊ होऊन दे नाही. तर देव कव्वा बी झोप घेत नाही. देव सगळ्या टायमाला बी सगळं बी बघायला साध्य आहे. देव गुत्तीन असलेलं मुंग्या मुंगळं सगळं बी बघायला साध्य आहे. देव किती उंच पाणी असलं तर बी नानगी टेप झालं तर बी बघायला इष्टपडाला. देव बळासा होय आणि सगळं बरी बी बळासा होय. देव सगळं बी बघायला इष्टपडते. गुट्टानी बोलत्याला बी देवाला गोत होते. देव सगळं बरी बी चोखट. देव कव्वा बी परिशुद्ध आहे. देव कव्वा बी पाप करत नाही. देव पाप कव्वा बी वंदून शिरसून घेत नाही. देव आमच्या भाषेचे लिपी आणि सगळ्या भाषेचे लिपी गुटी बनायला इष्टा करतोय. आम्ही पाप करतेला देवाला इष्टा नाही. पापाला कव्वा बी शिक्षा हाय बोलून देव बोलतोय. सगळा माणूस बी कव्वा बी पाप कराले. देव पाप करणारा वंदन करतोय आणि पाप मात्र दूर करतोय. देव सगळं बी चोखट असावं बोलून इष्टा करतोय. माणूस मेल्यावर देव स्वर्गाला शिंदावं बोलून इष्टा पडतोय. देव स्वर्गांनी पाप यायला सोडत नाही. पाप करणार कव्वा बी नरकाला जातोय. नरका सैतान असलेला जागा. नरकांनी गोळ उसतो आणि सगळ्याची बी कष्टाचं प्रबळ आहे. नरकाला जल्लं तर त्यातून सुटून यायला कुणाला बी होत नाही. माणूस नरकाला जाऊन कष्ट पडत्याला देवाला शिरकेत नाही. त्याच्यासाठी देव स्वर्गावचून भूलोकाला माणूसून आला. ह्याचं नाव येशू ख्रिस्ता. येशू स्वामी आम्हाला सहाय्य करायला आला. त्याने कव्वाही पाप केलं नाही. येशू स्वामी भूलोकाला येऊन माणसाच्या मध्ये जीवना केला. येशू स्वामी माणसाले चोकट विषय असले सगळे तिळशिलं. येशू स्वामीने कुरडेले डोळा दिला, कुंटेले पाय दिला आणि मरणारा बी वाचविले. येशू स्वामीने असले थर्रे महत्कार्य केले. येशू स्वामीने कोणतं तब्बी केलं नाही. येशू स्वामीने आमच्या पापाबाई त्याचा जन्म दिला. येशू स्वामी मेलं तर बी समाधीने त्याला पुरा. मरून 3 रोज झाल्यावर जीव भरून समाधी बसून वर आला. येशू स्वामी जीव भरून आल्यावर परबळ जणने भक्तीला मुंकातनं उठून मुंकावर 2 रोज असून आणि स्वर्गाला गेला. येशू स्वामी अजून स्वर्गांदे आहे. येशू स्वामी आमच्या पापासाठी मेळा बोलून मी नंबलोय. माझा पाप बी क्षमेस बोलून मागून जावं, तेव्हा आमचा पाप बी क्षमे करतोय. आत्ताच तुम्ही येशू स्वामीला नंबा. तुम्ही मेलं तर स्वर्गाला जाता. येशू स्वामी मात्र तुम्हाला सहाय्य करायला साध्य आहे. येशू स्वामी एकलाच देव आणि ह्याला सोडा तर बोलता देऊच नाही. माझ्या प्रीतीय भावानो, तुम्ही मार्केटला जेव तर नाही जाण्याले बघता. तत्त वैसवानारला आणि बाळाली बी बघता. तत्त गंडग बी बायका बी असते. आता तत्त भलत्या भलत्या जातीचं माणूस असते. ते तरातराचं माणूस आम्हाला दिसते. ते भलत्या भलत्या तराशी कापडं घालतात. त्याला आम्ही बघतील तर आमचं माणूस होय का ना माबला आम्हाला गत होते. सगळं बघिसाई योग बघायला होत नाही. ते का बोललं तर म्हणणं एक माणूस बघायला चकोड असला देखील नाही जाणारा मोस करेल. आम्ही कोणचं काम करून घाल तर सगळ्या इमरो झापून ठेवायचे आहे. याकल्या इमरो झापून ठेवायला होत नाही. सगळ्या माणसाला गत्त असलेला याकला आहे. तो कोण बोलतेला तुम्हाला गत्त? तोच देव सगळ्याला सृष्टी केलेला देव. ह्या देवाने ज्या प्रपंचाने असलेले बी हे बी सृष्टी केली. देवाने माणसाला सृष्टी केली. त्याच्यासाठी माणसाने देवाला मोस करायला साध्य नाही. माझ्या गोटीला बेले द्यावा तुम्ही. योग माणूस चोरी केलं तर ते झापून ठेवीचे आहे. कोणी बघतीला नाही बोलत तो तिळजून घेतय. का बोलत तर देव त्याला बघतोय. योग माणूस चाडगं बोलत तर मी चाडगं बोललं नाही म्हणून तिळजून घेतय. तशी बोल तर देवाला गत्त. सगळ्या माणसाचं म्हणणं बी देवाला गत्त. सगळ्या माणसा म्हणण्याने बी पाप आहे बोलून देव बोलतोय. देव सगळी बी मला मर्यादी द्यावा बोलून ऐकालाय. तशी बोल तर बी माणूस भलत्या भलत्या तराने भलत्याने मर्यादी द्यायत. हे माणूस चाडगं बी बोलाले आणि मोस बी कराले. हे माणूस चोरी व्यभिचार कोले करत. मोकळ्या रूपाला रक्त बलिदान द्यायत. माणूस देव नसतेला चिजाला मर्यादी द्यायत. हे राग भरून नाही नाही केट काम करायला सुरू आहेत. हे सगळं आम्ही पाप करत्याला देव बघालाय. ह्याच्यासाठी देव आमच्यावर राग भरतोय. देव हाय बोलून गत्त आहे. सगळं उत्पत्ती केले बोलून बी गत्त आहे. देव चकोट बी बोलून गत्त. पाप करणारला दूर करतोय बोलून बी गत्त. असे असले तरी बी देवाकडे फिरायला मन करणं आल्यात. केटकामाशावर देवाला प्रबळ राग. तुम्ही पाप केलं तर तुम्हाला शिक्षा येते बोलून देव बोलतोय. ते मेल्यावर वस्तू असलेल्या सारख्या नरकाला जातात.
नरकाने असणार कवा बी गोड पडते. सगळ्या माणसाचं मन बी एकच तरच आहे. सगळ्याकडे असलेलं सगळं माणूस बी आपल्या मनाने केटबुद्ध ठेवून आहेत. तुझ्या मनाने असलेलं पाप तुला परिहार करायला साध्य आहे काय? नाही, तुला साध्य होत नाही. तशी बोल तर आम्ही देवाच्या रागाने कसे पार व्हावं? ऐका, तुम्हाला एक वाट आहे. देवाने आमचं मन बदल करायला या आपल्याला नावून दिलंय. आमच्या मनाने असलेलं पाप ह्यो काढून टाकतोय. ह्याचं नावच येशू ख्रिस्त. येशू स्वामी तुमच्या पापाचं शिक्षे सोडवितोय. येशू स्वामी आमच्यासाठी त्याचे स्वंत रक्त सुरसेल. येशू स्वामी तुमच्या सगळ्या पापासाठी मेला, त्याला पुर्रा. तशी बोलतर बी 3 रोजच्या वर जलम भरून तो वर आला. येशू स्वामी अजून तरी जन्माने आहे. ह्यो तुला चकोड करून तुला चकोड माणूस होणे करतोय. येशू स्वामी मात्र तुम्हाला कापाडतोय. आत्ताच येशू स्वामीला नंबा. आजच्यापासून तुझं केटकाम सगळं सोडून सोड. तुझं पाप परिहार करायला येशू स्वामीला ऐक. तू एकाच मनाने येशू स्वामीला पाठीनाग. येशू स्वामी एकलाच खरा देव. भलती कोणी तुला सहाय्य करायला साध्य नाही. तुला भेवडले काय? तू मराला बिस्कुतच काय? तू राजाबरी बिस्कुतच काय? तू सैतानली त्याला बिस्कुतच काय? या भ्यातला तू बाहेर यायला इष्टपडतोस काय? तसे बोल तर ऐक, तुला थर्र कामी बोलावलंय. मरणाला तू बिस्कित यायला नको. देव तुझा पाप परिहार करला, आपणच बोलाव करा आलाय. देव बोलाय पापाने मरणे आले म्हणून. तू मला नेमलं तर तुला शाश्वत जीव मी देतो म्हणून देव बोलाय. देवाने दिला शाश्वत जीव तू म्हणलं तर तुझ्या मरणाला तू बिस्कितालाच नको. येशू स्वामी आमच्या सगळ्याला प्रीती करून बोलाव कला आलाय. कोण त्याच्यावर प्रीती करतोय बो तो कवावी नाश होत नाही. तो कवावी नित्यजीवा होऊन येतोय. ते मात्र नमा. तू देवाकडे फिरलं तर तुझ्या नसल्या सगळं भय बी दूर जाते. 2 वर्षांनी देव माणूस होऊन मुंकावर आला. तुम्ही बिस्किताला नको. तुम्हाला संतोष सुख देतो बोलून मी ह्या मुंकावर आलोय. आणि तुम्हाला ह्या पापातलं सोडवतो. तुम्हाला सैतानच्या मिठीतलं बी सोडवतो. देवाला येशू स्वामी ही गोट बोलाय. तुम्ही मला मन भरून नमलं तर तुम्हाला कशाला भे बी नाहीची. सैतानचं त्याचं जीवन करू जाय. तू राजा काढून केला बिस्कित द्यायला नको. तू भलत्या माणसाला बी बिस्कित द्यायला नको. तू मरणाला बी बिस्कित द्यायला नको. का बोललं तर मी तुझ्या जातीला कव्वा बी असतो. मी तुला कव्वा बी सहाय्य करतो बोलून देव बोलाय. ही गोड तू नेंब. तवा देव माझ्या जातीला असतोय. तवा मी कुणालाही बिस्कत नाही बोलू जाय. उद्या तुला का होते बोलून तू बिस्कित द्यायला नको. देव अशी बोलाय. तू माझ्यापाशी ये. तुला मी शांती देतो. आणि तुझ्याने असलेलं पाप सगळं मी काढतो. तुझ्यापाशी असलेलं दुःख भया सगळं मी दूर करतो. आणि तू बिस्कित द्यायला नको. उद्या का होते बोलून बिस्कुट नको. तो कव्वाही मला प्रीती करून चोकट काम कर. असे बोलून देवाला येशू स्वामी बोलाय. तुला पापातला बाहेर काढाला. तुझ्यापाशी असलेला सैतानचा भूताचा भया काढाला. मरणाचा भय बी काढाला. हे सगळं काढून चोकट देव द्याला. देव माणसा रूप होऊन बोलाव करालाय. त्याचं नावच येशू ख्रिस्ता. येशू स्वामीने नाही थर्र काम केलंय. आणि तुमचं पाप सगळं सोडून माझ्याकडे यावा बोलून येशू स्वामी बोला. तुझ्या पापासाठी मी मरतो. आणि 3 रोजच्या वर मी जीव भरून उठतो वर. तो कशी बोलाय व तशीच त्यांनी काम केलं. त्याने आमच्या पापासाठी त्याचा जन्म दिला. 3 रोज समाधीने होता. 3 रोज झाल्यावर जन्म भरून वर आला. आणि तो स्वर्गाला वर गेला. येशू स्वामी अजून जन्माने आहे. तुझ्या पापासाठी येशू स्वामीने आपलं रगत दिले बोलून तू नंब. तुझं पाप क्षमे कर बोलून येशू स्वामीला तू प्रार्थना कर. तुझी प्रार्थना येशू स्वामी ऐकतोय. तुझं सगळं पाप बी येशू स्वामी क्षमे करतोय. तुझ्या सगळ्या कष्टाला बी येशू स्वामी सहाय्य करतोय. एकला माणूस येशू स्वामीला जमल्यावर त्याला अनेक काम होते. त्या टायमाने त्याचा पाप सगळा परिहार होते.
देवाचं मन त्याऐवजी येऊन त्याला चौकट करायला सहाय्य करते. तो देवाचा बाळ होते. देव त्याला बाप होते. देव त्याला सहाय्य करून चौकट करते. आम्ही देवाचा बाळ होलो तर काम करतेला आहे. आम्ही कवा बी देवाला नमून प्रीती ठेवी. देव माणूस होऊन ह्या लोकाला आला. आमच्यासाठी त्याचा रगत दिला. अशी त्याने आम्हाला प्रीती दाखविली. आम्हाला कायले कसाले आलं तर बी देव आम्हाला प्रीती करते. आमच्या चौकटसाठी देव आम्हाला केला टाईम कायले कसाले देते. ह्याच्यासाठीच आम्ही देवाला उपकार बोलावा. येशू स्वामी जलम भरून येऊन त्याचं बळ सगळं आम्हाला दाखविले. ह्याच बळाने आम्हाला सहाय्य करायला इष्ट पडते. आम्ही चौकट काम करला असाल तर बी सहाय्य करते. आम्ही अन्नाडी काम कर बोलून सैतान आम्हाला बोललं तर बी देव आम्हाला चौकट काम करायला सहाय्य करते. ह्याच्यासाठी देवाला आम्ही उपकार करावा. देव आम्हाला काम करला अनेक विषय बोलतोय. आम्हाला माणसाने बी प्रीती कर म्हणून देव बोलावलाय. आम्ही देवाचे विषय ऐकितेला अंदे आम्ही केडून जेळतो. आम्ही देवाला शत्रू होतो. तशी होल तर बी देवाने आम्हाला प्रीती केली. अशीच आम्ही देवांते असावं. आम्ही बलत्या माणसाला प्रीती करावी. आम्हाला अन्नाडी करणारा प्रीती करावी. देवाची प्रीती आमच्या मनाने असलं तर हे काम करू जाय. आम्ही भलतेली सहाय्य करावं. आम्ही येशू स्वामी विषय बलत्या माणसाला बी तिळसावं. त्याच्या बाळाले देव नाही चौकट. तो बोलेल तसे आम्ही चालावं. तशी चाललं तर आम्ही बळ देतोय. आमच्या मनाला संतोष करतोय. आम्ही नमून त्याला कव्वावी प्रीती करला मन होते. त्याचा पुस्तक उधून आणि विषय तिळताला बी मन होते. त्याला कव्वावी आम्ही होगळत असावं. आम्हाला त्याला बघणं होत नाही. तो बरे आम्हाला कव्वावी बघतोय. तो कव्वावी आमच्या दिला असतंय. आमची गोट ऐकायला देवाला नाही इष्टा. आम्ही करतेला काम झालं सोडून देवाला प्रार्थना करावं. येशू स्वामी आमच्या पापासाठी मिळालाय. येशू स्वामी आपला जन्म देऊन आमच्यासाठी कापाड्या जागी आम्ही त्याला उपकार बोलावा. तो कव्वावी आम्हाला कापाडतोय. आम्हाला कोणाच्या कष्टाने त्याच्याकडून सहाय्य ऐकू जाय. आम्ही येशू स्वामी नेमल्या त्याला आम्ही बी शरण पडते. येशू स्वामी प्रीतीया विषयाने आम्ही त्याच्या तिला गुठी बोलावं. आम्ही देवाचा पुस्तक उधून त्याच्या तिला आम्ही तिळतो जाय. आम्ही चौकटून असा बोलून आणि ऐकलेली सहाय्य करावं. केलो टाईम आम्ही देवाई गोट ऐकत नाही. तेव्हा आम्हाला नाही दुःख होते. आम्ही तेव्हा देवाला बोलू जाय. मी अन्नाडी केले माझ्या बाप म्हणून बोलू जाय. मी अन्नाडी केलं की मला नाही दुःख होले मला क्षमे कर. आणि अनगा मी तप करण्याची सहाय्य कर. तो तुला क्षमे करून तुला सहाय्य करतोय. माझ्या भावानो मी देवाच्या विषयाने जर बोलायला इष्टपडालोय. देव कव्वा बी हाय. देवाला बाप बी नाही माय बी नाही. देव निपचिला नाही आणि मराला बी साध्य नाही. देव सृष्टी व्हा त्याला अंधे बसून बी हाय. देवाला सगळं बी कशी करावं बा त्याला गोत आहे. देवाने सूर्य चांद चांदण्या सगळ्याला बी फायदा केले. देवाने आम्हाला सगळ्याला फायदा केले. आम्ही का करावं बा त्याला देवाला सगळं बी गोत आहे. आम्ही निपचिल्ला आणि मरत्याला सगळं देवाला गोत आहे. देव स्वर्गंज हाय आणि आम्हाला बघायला सापडत नाही. देवाला आमच्या नमुने बायको नाही आणि बळत्या बायकाचा सहवास बी नाही. देवाला बहिणी होऊन भाऊ होऊन नाही. तर देव कव्वा बी झोप घेत नाही. देव सगळ्या टायमाला बी सगळं बी बघायला साध्य आहे. देव गुत्तीन असलेलं मुंग्या मुंगळं सगळं बी बघायला साध्य आहे. देव किती उंच पाणी असलं तर बी नानगी टेप झालं तर बी बघायला इष्ट पडाला. देव बळासा होय आणि सगळं बरी बी बळासा होय. देव सगळं बी बघायला इष्ट पडते. गुट्टानी बोलत्याला बी देवाला गोत होते. देव सगळं बरी बी चौकट. देव कव्वा बी परिशुद्ध आहे. देव कव्वा बी पाप करत नाही. देव पाप कव्वा बी वंदून शिरसून घेत नाही. देव आमच्या भाषेच्या लिपी आणि सगळ्या भाषेच्या लिपी गुटी बनणारा इष्टा करतोय. आम्ही पाप करतेला देवाला इष्टा नाही. पापाला कव्वा बी शिक्षा हाय बोलून देव बोलतोय. सगळा माणूस बी कव्वा बी पाप कराले. देव पाप करणारा वंदन करतोय आणि पाप मात्र दूर करतोय. देव सगळं बी चौकट असावं बोलून इष्टा करतोय. माणूस मेल्यावर देव स्वर्गाला शिंदावं बोलून इष्टा पडतोय. देव स्वर्गांनी पाप यायला सोडत नाही. पाप करणार कव्वा बी नरकाला जातोय. नरका सैतान असलेला जागा.
नरकांदे गोळ उस्तो आणि सगळ्याची बी कष्टाचं प्रबळ आहे. नरकाला जल्लं तर त्यातून सुटून यायला कुणाला बी होत नाही. माणूस नरकाला जाऊन कष्ट पडत्याला देवाला शिरक येत नाही. त्याच्यासाठी देव स्वर्गापासून भूलोकाला माणूसून आला. त्याचं नाव येशू ख्रिस्ता. येशू स्वामी आम्हाला सहाय्य करायला आला. त्याने कव्वाही पाप केलं नाही. येशू स्वामी भूलोकाला येऊन माणसाच्या मध्ये जीवना केला. येशू स्वामी माणसाले चोकट विषय असले सगळे चिळचिलं. येशू स्वामीने कुड्याले डोळा दिला, कुंटेले पाय दिला आणि मरणारा बी वाचविले. येशू स्वामीने असले थर्रे महत्कार्य केले. येशू स्वामीने कोणतं तब्बी केलं नाही. येशू स्वामीने आमच्या पापाबाई त्याचा जन्म दिला. येशू स्वामी मेलं तर बी समाधीने त्याला पुरला. मरून 3 रोज झाल्यावर जीव भरून समाधीपासून वर आला. येशू स्वामी जीव भरून आल्यावर परबळजणने भक्तीला बुंकातून उठून बुंकावर 2 रोज असून आणि स्वर्गाला गेला. येशू स्वामी अजून स्वर्गंदे आहे. येशू स्वामी आमच्या पापासाठी मेळा बोलून मी नमलोय. माझा पाप बी क्षमेस बोलून मागून जावं, तेव्हा आमचा पाप बी क्षमे करतोय. आत्ताच तुम्ही येशू स्वामीला नंबा. तुम्ही मेलं तर स्वर्गाला जाता. येशू स्वामी मात्र तुम्हाला सहाय्य करायला साध्य आहे. येशू स्वामी एकलाच देव आणि ह्याला सोडा तर बोलता देऊच नाही. माझ्या प्रीतीय भावानो, तुम्ही मार्केटवर जेव तर नाही जाण्याले बघता, तत्त वैसवानारला आणि बाळाली बी बघता. तत्त गंडग बी बायका बी असते. आता तत्त भलते भलते जातीचं माणूस असते. ते तरातराचा माणूस आम्हाला दिसते. ते भलते भलते तराशी कापडं घालतात. त्याला आम्ही बघतील तर आमचं माणूस होय का ना मबला आम्हाला गत होते. सगळं बघिसाई योग बघायला होत नाही. ते का बोललं तर म्हणणं एक माणूस बघायला चकोड असला देखील नाही जाणारा मोस करेल. आम्ही कोणचं काम करून झालं तर सगळ्या इमरो झापून ठेवायचे, याकल्या इमरो झापून ठेवायला होत नाही. सगळ्या माणसाला गत्त असलेला याकला आहे. तो कोण बोलतेला तुम्हाला गत्त? तोच देव, सगळ्याला सृष्टी केलेला देव. ह्या देवाने ज्या प्रपंचने असलेले बी हे बी सृष्टी केली. देवाने माणसाला सृष्टी केली, त्याच्यासाठी माणसाने देवाला मोज करायला साध्य नाही. माझ्या गोटीला बेले द्यावा तुम्ही. योग माणूस चोरी केलं तर ते झापून ठेवीचे आहे. कोणी बघतीला नाही बोलत तर तिळजून घेतोय. का बोलत तर देव त्याला बघतोय. योग माणूस चाडगं बोलत तर मी चाडगं बोललं नाही म्हणून तिळजून घेतोय. तशी बोल तर देवाला गत्त. सगळ्या माणसाचं म्हणणं बी देवाला गत्त. सगळ्या माणसा या म्हणण्याने बी पाप आहे बोलून देव बोलतोय. देव सगळी बी म्हणा मर्यादी द्यावा बोलून ऐकालाय. तशी बोल तर बी माणूस भलत्या भलत्या तराने भलत्याने मर्यादी द्यायचं. हे माणूस चाडगं बी बोलाले आणि मोस बी कराले. हे माणूस चोरी व्यभिचार कोले करात. मोकळ्या रूपाला रक्त बलिदान द्यायत. माणूस देव नसतेला चिजाला मर्यादी द्यायत. हे राग भरून नाही नाही केट काम करायला सुरू आहेत. हे सगळं आम्ही पाप करत्याला देव बघालाय. ह्याच्यासाठी देव आमच्यावर राग भरतोय. देव हाय बोलून विगत आहे. सगळं उत्पत्ती केले बोलून विगत आहे. देव चकोट बी बोलून गत, पाप करणारला दूर करतोय बोलून विगत. असे असले तरी बी देवाकडे फिरायला मन करणं आल्यात. केटकामाशावर देवाला प्रबळ राग. तुम्ही पाप केलं तर तुम्हाला शिक्षा येते बोलून देव बोलतोय. ते मेल्यावर वस्तू असलेल्यासारख्या नरकाला जातात. नरकाने असणार कवा बी गोळ पड देते. सगळ्या माणसाचं मन बी एकच तरच आहे. सगळ्याकडे असलेलं सगळं माणूस बी आपल्या मनाने केटबुद्ध ठेवून आहेत. तुझ्या मनाने असलेलं पाप तुला परिहार करायला साध्य आहे काय? नाही, तुला साध्य होत नाही. तशी बोल तर आम्ही देवाच्या रागाने कसे पार व्हावं? ऐका, तुम्हाला एक वाट आहे. देवाने आमचं मन बदल करायला या आपल्याला नावून दिलंय. आमच्या मनाने असलेलं पाप हे काढून टाकतोय. ह्याचं नावच येशू ख्रिस्ता. येशू स्वामी तुमच्या पापाचं शिक्षे सोडवितोय. येशू स्वामी आमच्यासाठी त्याचे स्वंत रक्त सुरसेलं. येशू स्वामी तुमच्या सगळ्या पापासाठी मेला, त्याला पुर्रा. तशी बोलतर बी 3 रोजच्या वर जलम भरून तो वर आला. येशू स्वामी अजून तरी जन्माने आहे. ह्यो तुला चकोड करून तुला चकोड माणूस करतोय. येशू स्वामी मात्र तुम्हाला कापाडतोय. आत्ताच येशू स्वामीला नंबा. आजच्यापासून तुझं केटकाम सगळं सोडून सोड. तुझं पाप परिहार करायला येशू स्वामीला ऐक. तू एकाच मनाने येशू स्वामीला पाठीनाग. येशू स्वामी एकलाच खरा देव. भलती कोणी तुला सहाय्य करायला साध्य नाही. तुला भेवडले काय? तू मराला बिस्कुतच काय? तू राजाबरी बिस्कुतच काय? तू सैतानली त्याला बिस्कुतच काय?
त्या भ्यातला तू बाहेर यायला इष्टपडतोस का? तसे वेळ तर ऐक, तुला थर्र कामी बोलावलोय. मरणाला तू बिस्कित यायला नको. देव तुझा पाप परिहार करला, आपणच बोलो करा आलाय. देव बोलाय पापाने मरणे आले म्हणून. तू मला नेमलं तर तुला शाश्वत जीव मी देतो म्हणून देव बोलाय. देवाने दिला शाश्वत जीव तू म्हणलं तर तुझ्या मरणाला तू बिस्कित यायलाच नको. येशू स्वामी आमच्या सगळ्या लोक प्रीतीशी करून बोलो करा आलाय. कोण त्याच्यावर प्रीती करतोय वो तो कवावी नाश होत नाही. तो कव्वाबी नित्य जीवा होऊन येतोय. ते मात्र नमा, तू देवाकडे फिरलं तर तुझ्या नसलेला सगळं भय बी दूर जाते. 2 वर्षा अंदी देव माणूस होऊन मुंकावर आला. तुम्ही बिस्कित्याला नको. तुम्हाला संतोष सुख देतो बोलून मी ह्या मुंकावर आलोय आणि तुम्हाला ह्या पापातलं सोडवतो. तुम्हाला सैतानच्या मिठीतलं बी सोडवतो. देवाला येशू स्वामी ही गोट बोलाय. तुम्ही मला मन भरून नमलं तर तुम्हाला कशाला भय बिनायची सैतानचं त्याचं जीवन करत आहे. तू रातच्या काढून केला बिस्कित द्यायला नको. तू भलत्या माणसाला बी बिस्कित द्यायला नको. तू मरणाला बी बिस्कित द्यायला नको. का बोललं तर मी तुझ्या जातीला कव्वा बी असतो. मी तुला कव्वा बी सहाय्य करतो बोलून देव बोलाय. ही गोड तू नेंब, तवा देव माझ्या जातीला असतोय. तवा मी कुणालाही बिस्कत नाही बोलून बोलू जाय. उद्या तुला का होते बोलून तू बिस्कित द्यायला नको. देव अशी बोलाय, तू माझ्यापाशी ये, तुला मी शांती देतो आणि तुझ्याने असलेलं पाप सगळं मी काढतो. तुझ्यापाशी असलेलं दुःख भया सगळं मी दूर करतो. आणि तू बिस्कित द्यायला नको. उद्या का होते बोलून बिस्कू नको. तू कव्वाही मला प्रीती करून चोकट काम कर. असे बोलून देवाला येशू स्वामी बोलाय. तुला पापातला बाहेर काढाला, तुझ्यापाशी असलेला सैतानचा भूताचा भया काढाला, मरणाचा भय बी काढाला. हे सगळं काढून चोकट देव द्याला. देव माणसा रूप होऊन बोला करालाय. ह्याचं नावच येशू ख्रिस्ता. येशू स्वामीने नाही थर्र थर्र काम केलंय. आणि तुमचं पाप सगळं सोडून माझ्याकडे यावा बोलून येशू स्वामी मला. तुझ्या पापासाठी मी मरतो आणि 3 वर मी जीव भरून उडतो वर. तो कशी बोलाय व तशीच त्यांनी काम केलं. त्याने आमच्या पापासाठी त्याचा जन्म दिला. 3 रोज समाधीने होता. 3 रोज झाल्यावर जन्म भरून वर आला आणि तो स्वर्गाला वर गेला. येशू स्वामी अजून जन्माने आहे. तुझ्या पापासाठी येशू स्वामीने आपलं रगत दिलंय बोलून तू नंब. तुझा पाप क्षमे कर बोलून येशू स्वामीला तू प्रार्थना कर. तुझी प्रार्थना येशू स्वामी ऐकतोय. तुझा सगळं पाप बी येशू स्वामी क्षमे करतोय. तुझ्या सगळ्या कष्टाला बी येशू स्वामी सहाय्य करतोय. एकला माणूस येशू स्वामीला जमल्यावर त्याला अनेक काम होते. त्या टायमाने त्याचा पाप सगळा परिहार होते. देवाचं मन त्यापाशी येऊन त्याला चौकट करला सहाय्य करते. तो देवाचा बाळ होते. देव त्याला बाप होते. देव त्याला सहाय्य करून चौकट करते. आम्ही देवाचा बाळ होलो तर काम करतेला आहे. आम्ही कवा बी देवाला नमून प्रीती ठेवी. देव माणूस होऊन ह्या लोकाला आला. आमच्यासाठी त्याचा रगत दिला. अशी त्याने आम्हाला प्रीती दाखविली. आम्हाला कायले कसाले आलं तर बी देव आम्हाला प्रीती करतोय. आमच्या चौकटसाठी देव आम्हाला केला टाईम कायले कसाले देतोय. ह्याच्यासाठीच आम्ही देवाला उपकार बोलावा. येशू स्वामी जलम भरून येऊन त्याचं बळ सगळं आम्हाला दाखविले. ह्याच बळाने आम्हाला सहाय्य करायला इष्ट पडतंय. आम्ही चौकट काम करला असेल तर बी सहाय्य करतोय. आम्ही अन्नाडी काम कर बोलून सैतान आम्हाला बोललं तर बी देव आम्हाला चौकट काम करायला सहाय्य करतोय. ह्याच्यासाठी देवाला आम्ही उपकार करावा. देव आम्हाला काम करला आणि विषय बोलतोय. आम्हाला माणसाने बी प्रीती कर म्हणून देव बोलावलाय. आम्ही देवाच्या विषय ऐकितेला अंदी आम्ही केडून जेळतो. आम्ही देवाला शत्रू होतो. तशी होळ तर बी देवाने आम्हाला प्रीती केली. अशीच आम्ही देवांते असावं. आम्ही बलत्या माणसाला प्रीती करावी. आम्हाला अन्नाडी करणारा प्रीती करावी. देवाची प्रीती आमच्या मनाने असलं तर हे काम करू जाय. आम्ही भलत्याला सहाय्य करावं. आम्ही येशू स्वामी विषय बलत्या माणसाला बी तिळसावं. त्याच्या बाळाले देव नाही चौकट. तो बोलेल तसे आम्ही चालावं. तशी चाललं तर आम्ही बळ देतोय. आमच्या मनाला संतोष करतोय. आम्ही नमून त्याला कव्वावी प्रीती करला मन होते. त्याचा पुस्तक उधून आणि विषय तिळताला बी मन होते. त्याला कव्वावी आम्ही होगळत असावं. आम्हाला त्याला बघणं होत नाही. तो बरे आम्हाला कव्वावी बघतोय. तो कव्वावी आमच्या दिला असतोय. आमची गोट ऐकायला देवाला नाही इष्टा. आम्ही करतेला काम झालं तरी सोडून देवाला प्रार्थना करावं. येशू स्वामी आमच्या पापासाठी मिळालाय. येशू स्वामी आपला जन्म देऊन
आमच्यासाठी कापाड्याजागी आम्ही त्याला उपकार बोलावा. तो कव्वाबी आम्हाला कापाडतोय. आम्हाला कोणाच्या जर कष्टाने त्याच्याकडून सहाय्य ऐकू जाय. आम्ही येसू स्वामी नेमल्या त्याला आम्ही बी शरण पडते. येसू स्वामी प्रीतीय विषयाने आम्ही त्याच्या तिला गुठी बोलावं. आम्ही देवाचा पुस्तक उदून त्याच्या तिला आम्ही तिळतो जाय. आम्ही चोकडून असा बोलून आणि ऐकलेली सहाय्य करावं. ಕೆಲವು टाईम आम्ही देवाई गोट ऐकत नाही. तेव्हा आम्हाला नाही दुःख होते. आम्ही तेव्हा देवाला बोलू जाय. मी अन्नाडी केले माझ्या बापाकडून बोलू जाय. मी अन्नाडी केलं की मला नाही दुःख होले, मला क्षमे कर आणि अनगा मी तप्प करण्याची सहाय्य कर. तो तुला क्षमे करून तुला सहाय्य करतोय.